आज आपण सोयाबीनचा पुलाव कसा करायचा ते पाहणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण सगळ्यात पहिले पाहूया। तर इथे मी एक वाटीभर कोलम राईस घेतलेला आहे, जो स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर एक वाटी मी इथे सोयाबीन घेतलेला आहे। तर हे माझ्याकडे न्यूट्रेलाचं सोयाबीन अवेलेबल होतं, तर ते मी घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे काही भाज्या आपल्याला घ्यायच्या आहेत। तर हे पहा, इथे मी गाजर घेतलेला आहे, बारीक कापून घेतलेला आहे गाजर, फ्लॉवर, हिरवा वाटाणा। त्याचप्रमाणे काजूचे थोडे काजूचे गर घेतलेले आहेत थोडे, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, कढीपत्ता आहे, त्यानंतर बारीक चिरलेला एक मोठा कांदा आहे आणि अर्धा वाटी नारळाचा चव आहे, ओल्या नारळाचा चव, कोथिंबीर घेतलेली आहे। त्याचप्रमाणे ही 2 तेजपत्त्याची पानं सुद्धा घेतलेली आहेत। आणि ह्या साहित्याबरोबरच आपल्याला तेल, मीठ आणि तिखट लागणार आहे। तर मसाले सुद्धा कोणकोणते लागणार आहेत ते आपण फोडणी घालताना बघूया। तर आता सगळ्यात पहिले मी हे जे सोयाबीन आहे, हे सोयाबीन तेलावरती थोडंसं परतून घेणार आहे। चला तर आपण बघूया। हे पहा, कढई माझी छान तापलेली आहे। तर आता मी ह्यामध्ये थोडंसं तेल घालते आणि आता ह्या तेलावरती मी हे जे सोयाबीन आपण घेतलेलं आहे ते जस्ट थोडासा त्याला लाल रंग येईपर्यंत परतून घेणार आहे। कधी कधी काही लोकांना सोयाबीनची चव आवडत नाही, तर त्यासाठी आपण ह्यांना असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये, म्हणजे सोयाबीनचा जो एक वेगळी चव असते ती चव निघून जाते आणि तुम्हाला तुमच्या आहारामध्ये प्रोटीनसुद्धा मिळतं। तर आपण आता हे लगेचच काढून घेऊया ह्याच्यातून आणि एका दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण पाणी गरम करत ठेवणार आहोत आणि त्या गरम पाण्यामध्ये आपण हे सोयाबीन टाकणार आहोत। हे पहा, एका छोट्या पातेल्यामध्ये मी हे पाणी थोडंसं उकळत ठेवलेलं आहे। तर ह्यामध्ये आपण हे सगळे सोयाबीन घालणार आहोत, जे आपण फ्राय केले होते तेलामध्ये। आणि त्यानंतर आपण साईडला ठेवून देऊ। तर गॅस बंद करूया आणि हे आपण साईडला ठेवून देऊ। हे पहा, आता आपले हे सोयाबीन छान पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये आपण उकळवून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला ह्याच्यातलं सगळं जे पाणी आहे ते काढून टाकायचं आहे। तर हे पहा, मी अशा पद्धतीने ह्याला थोडंसं असं स्क्वीज करते आहे। आणि ह्याच्यातलं पाणी मी काढून घेते। हे पहा, आता ह्या सोयाबीनमधलं सगळं पाणी मी काढून टाकलेलं आहे आणि मी आता ह्याला एका मोठ्या बोलमध्ये घेते। या सोयाबीनमध्येच आपण गाजर, त्याचप्रमाणे वाटाणा आणि फ्लॉवर, ह्या सगळ्या भाज्या आपण ह्या बॉलमध्ये घेणार आहोत एका। पहा, आणि आता ह्यामध्ये आपण आपले मसाले ॲड करणार आहोत आणि ह्याला मॅरिनेट करत ठेवणार आहोत। तर सगळ्यात प्रथम आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे मीठ। तर 1 चमचा मीठ इथे टाकलेलं आहे मी। त्याचप्रमाणे आपले मसाले, तर सगळ्यात पहिले मी इथे टाकणार आहे ते म्हणजे हळद, त्यानंतर हिंग, त्यानंतर लाल तिखट,
थोडंसंच टाकायचं आहे आपल्याला लाल तिखट. त्यानंतर धणे पावडर, एक चमचा धणे पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि गरम मसाला आपल्याला 2 चमचे घालायचा आहे. म्हणजे चमचा लहान आहे म्हणून मी 3 चमचे घेतलेले आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे थोडंसं लिंबूसुद्धा पिळायचं आहे. लिंबू ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लिंबू पिळा किंवा मग ह्यामध्ये दही टाका. तर मला दही पर्सनली आवडत नाही आणि त्याच्यामुळे मी दहीचा वापर नाही करत आहे. मी इथे अर्धा लिंबू फक्त पिळते आहे. हे सगळं मिश्रण आपण छानपैकी मिक्स करून घेऊया. आणि आता आपल्याला हे एक अर्धा तास तरी आपल्याला हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. हे पहा, आता अर्धा तास झालेला आहे ह्याला मॅरिनेट होऊन. तर आता आपण फोडणी कशी करायची ते बघूया. हे पहा, तर आता मी हा मसाले भात या कुकरमध्ये करणार आहे. तर मी कुकर ठेवलेला आहे आणि कुकर छान तापलासुद्धा आहे. तर आता आपण ह्यामध्ये तेल घालूया. बघा, मी इथे 2 चमचे तेल घातलेलं आहे. आता ह्या तेलामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं जिरं, हा तेजपत्ता, आलं आणि लसूण पेस्ट, कढीपत्ता, आणि त्यानंतर कांदा. आता आपल्याला कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर कांदा थोडासा गुलाबी रंग आला त्याला की आपण ह्यामध्ये काजू टाकू. आता हे छान आपण पुन्हा एकदा ह्याला ढवळून घेऊया. कांदा छान शिजला पाहिजे.
हे पहा, आता हा कांदा छान शिजलेला आहे, गुलाबीसा रंग आलेला आहे ह्याला. आता आपण ह्या स्टेजला ह्यामध्ये आपण ज्या मॅरिनेट केलेल्या भाज्या आहेत त्या घालू. तर ह्याला छानपैकी आपण मिक्स करून घेऊया. खूपच छान सुंदर असा कलर आलेला आहे ह्याला. आता आपण ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये आपल्याकडे जो अवेलेबल आहे तो बिर्याणी मसाला टाकूया. तर माझ्याकडे हा एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला आहे. तर हा मी थोडा 1 चमचा बिर्याणी मसाल्यामध्ये घालते. आता एवढा मसाला मी यामध्ये घातलेला आहे. एकदा ह्याला आपण ढवळून घेऊ. गॅस आपण बारीक करणार आहोत, नाहीतर हे जे मसाले आहेत ना ते खाली लागतील. बिर्याणी मसाला घातल्यानंतर ह्याला खूप छान असा सुगंध येतो आहे. आता आपण जो धुवून ठेवलेला तांदूळ आहे ते तांदूळ ह्यामध्ये घालू. ओके, छान मिक्स करूया आपण हा भाताला ह्यामध्ये. आता आपण 1 वाटी राईस घेतला होता, त्यामुळे मी ह्यामध्ये आता 2.5 वाटी पाणी घालणार आहे. एक दोन आणि 2.5. ओके, आपण मगाशी भाज्या मॅरिनेट करताना 1 चमचा मीठ घातलं होतं. तर मी ह्यामध्ये आता अजून थोडंसं मीठ ॲड करणार आहे. ह्यामध्ये आपण अजून थोडं मीठ ह्यात घालू. त्याचबरोबर आपण जो ओला नारळ किसून ठेवला होता तो आपण घालणार आहोत. थोडासा ओला नारळ आणि थोडीशी कोथिंबीर आपण ठेवून देऊया. आता सध्या तरी आपण हे ॲड करतो आहे. अगदी थोडीशी आपण ठेवून देऊया, सर्व करताना आपल्याला ती लागणार आहे. पहा, सो हे सगळं आपण छान मिक्स करूया आता. आणि बस आता कुकरला आपल्याला 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून एक इन्ग्रेडियंट आहे जे आपण अजून टाकलं नाही आहे.
ते म्हणजे आपल्याला टाकायचं आहे 1 चमचाभर तूप. तर मी हे इथे टाकते 1 चमचाभर तूप. आता आपण कुकरचं झाकण बंद करू आणि गॅसची फ्लेम आपण मीडियम करणार आहोत आणि 3 शिट्ट्या येईपर्यंत आपण ह्याला शिजवणार आहोत. हे पहा, आता आपला कुकर छान थंड झालेला आहे आणि आता आपण तो ओपन करून पाहणार आहोत. हे पहा, आपला छान असा मसाले भात रेडी आहे. आता आपण हा सर्व करूया. हा पहा, आपला मसाले भात रेडी आहे. तुम्ही सुद्धा हा असा करून नक्की बघा.